नमस्कार. योगिनीच्या विश्वात तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण करतोय चकुल्या. हा काही ठिकाणं वरणफळं म्हणून प्रसिद्ध आहे. हाच पदार्थ सोलापूरकडं डाळफळं म्हणूनही प्रसिद्ध आहे. आपल्याकडे त्याला चकुल्या म्हणतात. आणखी तुमच्या इकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा. त्यासाठी लागणारं साहित्य आपली रेग्युलर पण घट्ट मळलेली कणिक, खोबरं, लसूण आणि शिजवलेली तुरीची आणि मुगाची डाळ. आपलं लसूण आणि खोबरं वाटून तयार आहे. फोडणी म्हटल्यावर जिरी, मोहरी, हळद, तिखट, मीठ, हिंग, कढीपत्ता, कोथिंबीर हे सुगरणीला सांगावं लागत नाही, नाही का? तरीही आजच्या चकुल्याला एक स्पेशल मसाला म्हणजे आमच्या सासूबाईंनी बनवलेला ठसकेबाज मसाला आपण वापरणार आहोत. आणि ही शिजलेली डाळ या कुकरमधून काढून घेतलेली आहे. फोडणीसाठी गॅस चालू करून त्याच्यावर पितळेचं पातेलं ठेवलंय. तुमच्याकडं नसेल तर तुम्ही स्टीलचं वापरू शकता. त्यामध्ये जाईल घाण्याचं तेल, साधारण 2-3 चमचे ठीक आहे, कारण कितीही तेल घातलं तरी डाळीच्या पदार्थाला तवंग येत नाही, त्याला वरूनच तडका द्यावा लागतो. आज सकाळीच मसाल्यांची माहिती देताना रेडिओवर ऐकलं की मोहरीचं काम काय, तर तेल तापलंय की नाही हे पाहण्याचं महत्त्वाचं कार्य मोहरीचं. हे पहा, तडतड वाजलं की तेलाचं तापमान आपल्या प्रमाणात आलेलं आहे. ही चालली मोहरी, ही जाईल जिरी, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर, कढीपत्ता या गोष्टींचा समवेत ठसकेबाज सासूबाईंचा ठसकेबाज मसाला. हे छानपैकी हलवूयात. थोडीशी हळद राहिली आपली टाकायची, थोडीशी हळद. वास्तविक डाळ शिजवताना हळद घातलेली आहे बरं का. आणि हिंग. आहा, काही खमंग सुगंध येतो. हा पदार्थ शक्यतो थंडीच्या दिवसात करावा. यानं काय होतं, सर्दी, खोकला असे संसर्गजन्य रोग होत नाहीत. गरम करून पाणी घेतले. पाणी गरमच का टाकतोय आपण प्रत्येक वेळी, कारण भाजीला एक सुंदर प्रकारे चव उतरते. गार पाण्याने भाजीला एवढी चव उतरत नाही. खोबऱ्यामुळे तवंग येतो, पण टेस्ट एक गावरान टेस्ट आपण देतो ना, त्याच्यासाठी. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये जाणार आहे ही गरम डाळ. तिला जास्त हटायची नाही, कारण आपल्या चकुल्या तयार होईपर्यंत तिला पुन्हा एकदा त्या पाण्यामध्ये शिजायचं. त्यानंतर ही आपली ठरलेली आवडती प्रोसेस. स्वयंपाकची भांडी जेवढी स्वच्छ तेवढं खाणाऱ्याचं मनही स्वच्छ आणि पवित्र राहतं बरं. आपल्या चकुल्या तयार होईपर्यंत हे पाणी उकळणार आहे आणि उकळल्यानंतर आपण यामध्ये चकुल्या सोडणार आहोत. आणि त्यानंतर मीठ टाकणार आहोत चवीपुरतं, पाण्याच्या अंदाजाने. आता हे असे मळलेल्या कणकीचे उंडे करून घ्यायचे. आता कोणाच्या पोटाचा अंदाज लावता येत नाही, पण साधारण एका व्यक्तीला हे 1.5 उंड्याचे चकुल्या सफिशियंट होतात. तर माझ्याकडे खाणारे 4 जण आहेत, सो मी 1 2 3 4 5 6 केलेलं आहे. बघूयात. आपण काही करूयात, पाण्याच्या अंदाजाने मीठ टाकूयात, कारण कणकीत ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे आपण. पाणी उकळेपर्यंत आपण चकुल्या लाटून घेऊया. साधारण एवढ्या आकाराच्या आणि पातळ लाटून घ्यायच्या. मग आपण ह्याला कट करून टाकणार आहोत. हे ह्याला उकळी आली बघा छान. आणि साईडला बघू शकताय तुम्ही, तवंग पण सुटलेला आहे. मग अशी मी जे डाळीचं बोलले ते ह्यानं खोटं ठरवलं खोबऱ्याने मिळून. तर हरकत नाही, आपल्याला अशाही मिठाच्या चकुल्या काढायच्यात मुलांना. आणि मालकांसाठी परत तिखटाची फोडणी देणारच आहोत आपण. इकडं आपल्या चकुल्या तयार आहेत. त्यासाठी आपण एक पोर्शनमध्ये छान कट करून घ्यायचं. भूमिती जर चांगली असेल तर पट्टीची गरज नाही, आणि भूमिती जर चांगली नसेल तर पट्टी म्हणून उलताना वापरू शकताय. आता आपली ठरलेली आवडीची प्रोसेस. हे तुकडे करून टाकत असताना प्रत्येक तुकड्या गणिक
श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. बघा तरी टेस्ट कशी येते. श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. पाढे पाठांतर नाही जमलं, पण भूमितीचे आकार देता देता संसाराला पण खूप सुंदर आकार बसला. त्यात आपण झाकण ठेवणार आहे, म्हणजे ते आत शिजेल. आणि नेहमीसारखं वरून आपण पाणी टाकतो. वरून पाणी टाकण्यामागं काय उद्देश आहे माहिती आहे का? आतल्या आत ते छान शिजतं. आणि समजा पाण्याची गरज लागली तर वर पाणी आपले आप गरम होतं. ते आपोआप झालेलं गरम पाणी आपल्याला अनायासे त्यात ओतायला. हे गरम पाणी लागलं तर आपण त्यात ओतल्यानंतर मेन जी चव आहे तिला काहीही फरक पडत नाही. जी आपण ॲज इट इज फोडणीला टाकलेली चव आहे ती चव बदलत नाही. याला थोडंसं पाणी कमी पडलं आहे, आपण हे टाकूयात. थोडंसं टाकूयात, जास्त नाही. पण मुलांसाठी मिठाची काढते आणि परत यात फोडणी टाकते, म्हणजे तिखट टाकते छान. तर कसं टाकायचं ते पण मी सांगते. हां, पॅनमध्ये घेऊया थोडंसं तेल, थोडीशी मोहरी, मग जाईल थोडंसं जिरं, मग कढीपत्ता, हे ठसकेबाज तिखट, थोडं माझं घरगुती तिखट. आणि याची छान फोडणी तयार करून आपण देऊयात याला. वा वा वा. ह्या तिखटाच्या चकुल्या मालकांसाठी आणि ह्या मिठाच्या चकुल्या मुलांसाठी. मग आता काय? वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरी.